पाहुयात लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेचा आखाडामधून। हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। 9 मे रोजी राणांना हजर राहण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश। माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। स्नेहलता कोल्हे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास 25 मिनिटे चर्चा। विखे पाटील आणि स्नेहलता कोल्हे यांच्यात अंतर्गत संघर्ष। नांदेडमध्ये तरुणानं ईव्हीएम फोडला। तर बिलोली तालुक्यामध्ये रामतीर्थ परिसरातील मतदान केंद्रावरील प्रकार। पोलिसांनी तरुणाला तात्काळ घेतलं ताब्यात। अनुप धोत्रे, रामदास तडस, प्रकाश आंबेडकरांसह संजय जाधव, बाबूराव कोहळीकर, रविकांत तुपकर या उमेदवारांसह सकाळीच मतदान। बच्चू कडू, संतोष बांगर यांनीही बजावला मतदानाचा हक्क। अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी पती रवी राणांसह बजावला मतदानाचा हक्क। राणा दाम्पत्य थेट बुलेटवरनं मतदान केंद्रावरती पोहोचलं। उमेदवार दिनेश बुब आणि काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांनीही केलं मतदान। मनोज जरांगेंनी बजावला मतदानाचा हक्क। रुग्णवाहिकेतनं जरांगे पाटील मतदान केंद्रावरती पोहोचले। अमरावतीमध्ये बिग बॉस फेम शिव ठाकरेनं बजावला मतदानाचा अधिकार। जास्तीत जास्त संख्येनं नागरिकांनी मतदान करावं असं केलं आवाहन। विकास कामं करणाऱ्यांवरती मतदान करणार अशी दिली प्रतिक्रिया। वाशिमच्या कानडीमध्ये बोहल्यावरती चढण्याआधी सचिन भोयर नावाच्या युवकानं बजावला मतदानाचा हक्क। अकोल्यामध्ये पळसो बढेमध्ये आधी मतदान मग लगीन म्हणत शुभम बोर्डेनं केलं मतदान। अमरावतीच्या बेलोरा मतदान केंद्रावरती अमोल कन्हेरकर यांनी बोहल्यावरती चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क। तर वाशिमच्या धनंजमध्ये नववधू आणि वरानं मतदान केल्यानं केंद्रावरील इतर मतदारांकडनं त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत।